प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाहणी दौऱ्यावेळी सोलापुरातून घोषणा। सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पूरग्रस्त भागाचा आढावा, तर धाराशिवमध्ये बोटीतून शिंदेंनी केली पाहणी। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी किमान 30,000ची नुकसान भरपाई घोषित करा। केंद्राने बिहारप्रमाणे महाराष्ट्राला मदत द्यावी, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांची भेट। ओला दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच सरसकट कर्जमाफी आणि केंद्राकडून विशेष पॅकेजची मागणी। फोटोऐवजी मदतीच्या किटमध्ये काय आहे ते पहा। विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर, तर मदतीचा टेम्पो गावकऱ्यांनी परत पाठवला। काय करावी, आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल। आलेले असतात पुरा महापुरासोबत। धाराशिवच्या परंडा तालुक्यातलं वाघेगव्हाण गाव होतं 72 तास पाण्याखाली। संसाराचा चिखल पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। गावात सर्वात आधी पोहोचलं न्यूज 18 लोकमत। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरेगाव पाण्याखाली, गावातील शेकडो कुटुंब स्थलांतरित। शेती पिकांचं प्रचंड नुकसान। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदी काठच्या शेकडो हेक्टर भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका। नुकसानग्रस्तांना अश्रू अनावर। शिवसेनेचे मंत्री आमदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार, तर राष्ट्रवादीचेही सर्व मंत्री, खासदार, आमदार सीएम सहाय्यता निधीला देणार पगार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। दिरंगाई केल्यास महाराष्ट्र जाम करू। नुकसानीची पाहणी केल्यानंतर मनोज जरांगेंचा इशारा। नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चाला हिंसक वळण। जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची जमावाकडून तोडफोड। जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या।